Hello, welcome to the class of pharmacology and toxicology. Today's topic is routes of drug administration. So, what do you mean by routes of drug administration? The tissue, organ, or organ system, the tissue, organ, or organ system through which the drug is introduced into the body. The tissue, organ, or organ system through which the drug is introduced into the body is called as route of drug administration. म्हणजे असा रूट की ज्या रूटमधून टिश्यू, ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीममधून बॉडीच्या आतमध्ये ड्रग इंट्रोड्यूस केला जातो, ड्रग आतमध्ये पाठवला जातो, अशा रूटला काय म्हणतो? रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ड्रग्स कॅन बी ॲडमिनिस्टर्ड बाय व्हरायटी ऑफ रूट. वेगवेगळे रूट्स आहेत, त्यापैकी कुठले कुठले रूट्स आहेत ते आपण आज इथं पाहणार आहे. So next is types of routes of drug administration. So firstly, the routes of drug administration is divided into two main parts: local and systemic. Local route of drug administration is applied for the surface of body or for localized action, while systemic is the drug is introduced directly into the bloodstream. So first is local. In that local, the two types are there: topical and enemata. First one is topical. In the topical route of drug administration, drug is applied on the surface of body for localized action. Drugs can be effectively applied to localized lesions of skin, oropharyngeal or nasal mucosa, or eyes, ear canal, etc. The dosage form are like lotion, ointments, cream, powders, paints, drops, sprays, etc. are applied on topically. So what are the advantages of this topical route of administration? Application of drug is easy. No trained person is required for application. Easy to use and can be rinsed, washed off if irritation occurs. No systemic adverse effect. So in these advantages, the first is application of drug is easy. मीन्स एनीवन कॅन अप्लाय द ड्रग डायरेक्टली ऑन द स्किन. कोणीही अप्लाय करू शकतो. ट्रेन्ड पर्सन किंवा ट्रेन्ड, जसं की इंजेक्शनसाठी ट्रेन्ड पर्सन लागतो, डॉक्टर लागतो, तसं यामध्ये टॉपिकल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला ट्रेन्ड पर्सनची गरज नाही. हे एक मेन ॲडव्हान्टेज आहे. तर डिसॲडव्हान्टेजेस काय? कॅन बी एम्ब्रेसिंग ड्यू टू द ऑइली कन्सिस्टन्सी, स्टेनिंग ऑफ क्लोथ्स. इन मेनी केसेस ॲक्युरेट डोजिंग इज नॉट पॉसिबल. सो डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? ऑइली ग्रीसी ॲपेरन्स असल्यामुळं आपल्याला एम्ब्रेसिंग वाटू शकतं, म्हणजे खराब वाटू शकतं, किंवा क्लोथ स्टेन्स होऊ शकतात. त्याशिवाय आपल्याला ॲक्युरेट डोस किती प्रमाणात लावायचं आहे, क्रीम किती लावू शकतो आपण, हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ॲक्युरेट डोस येईल किंवा नाही, ॲक्युरेट डोस जे आहे आपल्याला रिक्वायर्ड तेवढा जाईल की नाही आपल्याला माहीत नसतो. नेक्स्ट जे आहे ते इनेमाटा. तर इनेमाटामध्ये काय करतो आपण? इट इज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग डायरेक्टली इंटू द सोल्युशन फॉर्म इंटू द रेक्टम. थ्रू द रेक्टम ड्रग इज गिवन. रेक्टमद्वारे काय केलं जातं? ड्रग जो आहे तो बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. नेक्स्ट इज सिस्टेमिक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. इन दिस सिस्टेमिक, फर्स्ट वन इज इंटेरल or oral. Oral or enteral is oldest or commonest route of drug administration. So what are the advantages of this oldest route of drug administration? It is safe and convenient. सगळ्यात सेफर आहे आणि कन्व्हिनियंट आहे, कोणी यूज करू शकतो, इझी टू यूज आहे. नेक्स्ट इज डज नॉट नीड असिस्टन्स अँड मॉनिटरिंग. आता गोळी खाल्ल्यानंतर, टॅबलेट किंवा कॅप्सूल घेतल्यानंतर मॉनिटर करण्याची गरज आहे का त्या व्यक्तीला? नाही. तर डज नॉट नीड असिस्टन्स ऑर मॉनिटरिंग. नेक्स्ट इज नॉन इन्व्हेजिव्ह अँड पेनलेस, म्हणजे तुमच्या बॉडीला हार्म देत नाही आहे किंवा पेन, एखादं वेदना त्रासदायक नाही आहे. कुठलं रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन? ओरलमध्ये वेदना आहेत का कुठल्या? नाही. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे कुठलंही टिश्यू ब्रेक न करता आपण काय करू शकतो? टॅबलेट ॲडमिनिस्टर करू शकतो. नेक्स्ट इज स्टरिलिटी ऑफ द प्रिपरेशन इज नॉट रिक्वायर्ड, हेन्स इट इज चीपर. स्टरिलिटी गरजेची नाही. प्रिपरेशन जे आहे आपलं टॅबलेट किंवा कॅप्सूल, त्याला स्टराईल करायची गरज आहे का? नाही. त्यामुळं काय, त्यांची कॉस्ट जी आहे ती सगळ्यात कमी आहे. नेक्स्ट इज डिसॲडव्हान्टेजेस. सो व्हॉट आर, हे झाले ॲडव्हान्टेजेस. इझी टू यूज आहे, डज नॉट नीड असिस्टन्स ऑर मॉनिटरिंगची आवश्यकता नाही आहे, नॉन इन्व्हेजिव्ह आहे आणि पेनलेस आहे, स्टरिलिटी रिक्वायर्ड नाही, त्यामुळं चीपर आहे. चीपर म्हणजे स्वस्त आहे सगळ्यात. तर नेक्स्ट जे आहे डिसॲडव्हान्टेज. मग आता हे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ओरल रूटचे? तर ऑनसेट ऑफ ॲक्शन इज स्लो, कांट बी युज्ड इन एमर्जन्सी. एमर्जन्सी केसेसमध्ये जर
आपण टॅबलेट घेतली तर टॅबलेटचा इफेक्ट दाखवायला सर्टन वेळ लागतो, काही कालावधी लागतो. तर त्या केसमध्ये इमर्जन्सी केसेसमध्ये आपण टॅबलेट किंवा कॅप्सूल म्हणजेच काय ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यूज करू शकत नाही आहे. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहेत कांट बी युज्ड इन अनकॉन्शियस पेशंट. आता अनकॉन्शियस पेशंटमध्ये आपण यूज करू शकत नाही. अनकॉन्शियस म्हणजे अनकॉन्शियस किंवा अनकोऑपरेटिव्ह. अनकॉन्शियस पेशंट म्हणजे जे की बेशुद्ध आहेत किंवा अनकोऑपरेटिव्ह म्हणजे मेंटल आहेत, वेड आहेत, अशा लोकांना आपण काय करू शकतो, टॅबलेट देऊ शकत नाही आहे. कारण काय अनकोऑपरेटिव्ह आहेत, ते अनकॉन्शियस आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपण ते ड्रग जे आहे ते ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन वापरू शकत नाही. हा एक मेन डिसॲडव्हान्टेजेस. मे ड्रग्स कॉज नॉसिया अँड वॉमिटिंग नॉट युजफुल इन सच केसेस. मग काही गोळ्यांच्या स्मेलमुळं काय होऊ शकतो, आपल्याला नॉसिया किंवा वॉमिटिंग येऊ शकते. त्यामुळे त्याचा यूज होणार नाही. जर टॅबलेट आपण ॲडमिनिस्टर केली त्यानंतर जर नॉसिया आणि वॉमिटिंग झालं त्या पेशंटला, तर त्यामध्ये काय होणार आहे, टॅबलेटचे सगळे कंटेंट जे आहे ते गॅस्ट्रिक कंटेंट जे आहे ते काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. त्यामुळे टॅबलेटचा नो यूज होणार आहे. त्यामुळं तिथं त्या केसेसमध्ये काय मे ड्रग्स कॉज नॉसिया अँड वॉमिटिंग. ॲब्सॉर्प्शन ऑफ सम ड्रग्स कॅन बी अनप्रेडिक्टेबल ऑर निग्लिजिबल. आता काही ड्रग्ज जे आहेत टॅबलेट फॉर्ममध्ये त्यांचं ॲब्सॉर्प्शन कितपत प्रमाणात होईल हे सांगू शकत नाही. कारण जे GI कंटेंट आहेत, तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न खाल्लं आहे किंवा किती प्रमाणात तुमच्या बॉडीमध्ये कुठले लिपिड्स किती आहेत, फॅट्स किती आहेत तुमच्या डाएटमध्ये, त्यानुसार त्याचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते डिपेंड आहे. त्यामुळे सर्टन ड्रग्स लाईक अमायनोग्लायकोसाईडसारख्या अँटीबायोटिकचं जे आहे तुमचं ॲब्सॉर्प्शन कितपत प्रमाणात होईल हे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळं हे एक मेन डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट इज डोस ॲक्युरेसी इज क्वेश्चनेबल. आता डोस ॲक्युरेसी क्वेश्चनेबल आहे कारण बल्क फॉर्ममध्ये आपण टॅबलेट बनवतो आहे. सपोज 100 kg ऑफ ड्रग जर घेतला ॲस्पिरिन आणि 100 kg ड्रगच्या आपण 1000 टॅबलेट बनवले, तर 100 kg डिवायडेड बाय 1000, तर तेवढ्या प्रमाणात ड्रग प्रत्येक टॅबलेटमध्ये येईलच असं गॅरंटी आहे का? नाही. त्यामुळं डोस ॲक्युरेसी इज क्वेश्चनेबल. एका टॅबलेटमध्ये ड्रग असूही शकतो किंवा नसूही शकतो, ब्लेंडिंगवर डिपेंड आहे ते. त्यामुळं ड्रग्सचा डोस जे ॲक्युरेसी आहे ती क्वेश्चनेबल आहे. हा एक मेन डिसॲडव्हान्टेजेस आहे कशाचा, ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इन सिस्टेमिक रूट इज parenteral. So in parenteral, systemic route other than oral is called parenteral. ओरल सोडून किंवा इंटेरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सोडून बाकीचे जे रूट आहेत, ज्या रूटने की सिस्टेमिक रूटमध्ये आपण ड्रग देऊ शकतो आहे, तर त्या रूटला काय, सगळ्या रूट्सला काय म्हणतो आपण, पॅरेंटेरल. त्यामुळेच तो शब्द काय फोड केलेले त्याची PAR, पॅर अँड इंटेरल म्हणजे ऑदर दॅन ओरलपेक्षा वेगळा जर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपण सिस्टेमिक रूटमध्ये ड्रग देऊ शकत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पॅरेंटरल. त्यातलं पॅरेंटरल रूटचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर कॅन बी एम्प्लॉईड इन अनकॉन्शियस पेशंट. जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे, तेच काय आहेत तुमच्या पॅरेंटरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर त्यामध्ये पहिला जो आहे तो अनकॉन्शियस किंवा अनकोऑपरेटिव्ह पेशंटमध्ये आपण इझिली देऊ शकतो. जर पेशंट बेशुद्ध असेल तर त्याला टॅबलेट खाऊ घालू शकत नाही, पण आपण इंजेक्शन त्यांना नक्की देऊ शकतो. त्यामुळे कॅन बी एम्प्लॉईड इन अनकॉन्शियस अँड अनकोऑपरेटिव्ह पेशंट इज द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ parenteral route of drug administration. Next is rapid onset of action. As parenteral route, the first pass metabolism is bypassed, so the rapid onset of action is very rapid. The 100% bioavailability is available with the parenteral route of drug administration. So what is meant by bioavailability? We are going to discuss it later. So remember only that drug is easily reached into blood stream whether in case of टॅबलेट. जर टॅबलेट खाल्ली आपण तर त्यामध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन व्हावं लागेल, त्यानंतर त्याचं डिझॉल्युशन व्हावं लागेल आणि त्यानंतर ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ड्रग जो आहे तो कशामध्ये येणार आहे, तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये. ही काय लेंदी प्रोसेस आहे, ह्याच्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे ऑनसेट ऑफ ॲक्शन काय ड्रगचा स्लो.
तर इकडं कशामध्ये, इंजेक्शन जर दिले तर डायरेक्टली आपण काय करतो, ब्लड स्ट्रीममध्ये सोडतो. त्यामुळं ऑनसेट ऑफ ॲक्शन जो आहे ड्रगचा कुठल्या रूटमध्ये, पॅरेंट्रल रूटमध्ये जास्त आहे, रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. नेक्स्ट इज अनपॅलेटेबल ड्रग्स कॅन बी ॲडमिनिस्टर्ड. अनपॅलेटेबल म्हणजे ज्या ड्रग्सची आपण टॅबलेट किंवा कॅप्सूल बनवू शकत नाही, अनपॅलेटेबल आहेत, असे कंटेंट्स आहेत, त्यांच्या नेचरमुळं काय करू शकत नाही आपण, त्यांची टॅबलेट बनवू शकत नाही. त्या अशा ड्रग्स जे आहे त्याचं ॲडमिनिस्टर आपण ते ड्रग जे आहे इझिली आपण ॲडमिनिस्टर करू शकतो कुठल्या, पॅरेंट्रल रूट ऑफ ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनने. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत पॅरेंट्रल रूटचे, हे ॲडव्हान्टेजेस झाले काय, अनकॉन्शियस पेशंटमध्ये देऊ शकतो, रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे, नंतर नॉझिया आणि वोमिटिंग करणारे जे ड्रग्ज आहेत ते इझिली इंजेक्शन थ्रू देऊ शकतो. त्यासोबतच रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे. अनपॅलेटेबल ड्रग्ज कॅन बी ॲडमिनिस्टर्ड. ऑइली सस्पेन्शन पण देऊ शकतो. ऑइली सस्पेन्शन जर ओरली घ्यायचं म्हणलं तर आपल्याला काय होऊ शकतं, नॉसिया आणि वोमिटिंग होऊ शकतं. इन केस ऑफ इंजेक्शन आपण ते इझिली देऊ शकतो. नेक्स्ट जे आहे डिसॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस काय पॅरेंट्रल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे, तर इनकन्व्हिनियंट आहे, म्हणजे इझिली आपण कोण तयार होत नाही कशासाठी, इंजेक्शन घेण्यासाठी. नेक्स्ट इज ट्रेंड पर्सनल इज रिक्वायर्ड और सेल्फ मेडिकेशन इज नॉट पॉसिबल. स्वतः इंजेक्शन घेऊ शकतो का आपण, नाही, त्याच्यासाठी काय ट्रेनड पर्सनल पाहिजे, म्हणजे पर्सन जे आहे तो ट्रेनड पाहिजे. कशासाठी, त्याच्यासाठी डॉक्टर किंवा मग नर्स पाहिजे, कशासाठी, इंजेक्शन देण्यासाठी. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन इथं घेऊ शकत नाही आपण. स्टराईल कंडिशन आर रिक्वायर्ड टू बी मेंटेन्ड फॉर इंजेक्शन जे आहे त्यामध्ये स्टराईल कंडिशन मेंटेन ठेवावं लागते आपल्याला, कारण ते डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये आपण ॲडमिनिस्टर करणार, त्यासाठी त्याच्यामध्ये स्टराईल कंडिशन जे आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज पॅरेंट्रलमध्ये पॅरेंट्रलमध्ये जे आहे ते इंजेक्शन, इन्हेलेशन, ट्रान्सक्युटेनियस आणि ट्रान्सम्युकस. पाय चार्ट बघा, त्यामध्ये पॅरेंट्रलमध्ये काय केलेलं आहे आपण, इन्हेलेशन, इंजेक्शन, ट्रान्सक्युटेनियस आणि ट्रान्सम्युकोसल, हे कशाच्या अंडर येतात, रूट सगळे पॅरेंट्रलच्या. तर त्यामधला जो पहिला आहे तो काय, इंजेक्शनमध्ये काय करणार आहे आपण, विथ द हेल्प ऑफ तुमचं निडल ड्रग इज ॲडमिनिस्टर्ड थ्रू इन टू द बॉडी ऑर टिश्यू लेअर ऑर स्किन. त्या स्किनमध्ये, टिश्यू लेअरमध्ये काय करणार आहे आपण, इंजेक्शन डायरेक्टली ॲडमिनिस्टर करणार आहे. सो द injection first is intradermal injection is given into the layers of skin. The intradermal injection is directly given into the layers of skin. इंजेक्शन काय करतो आपण, डायरेक्टली तुमच्या स्किनच्या लेयर्समध्ये देतो. नेक्स्ट इज सबक्युटेनियसमध्ये इंजेक्टेड इन टू द लूज सबक्युटेनियस टिश्यू. लुक इन द डायग्राम. सबक्युटेनियस इंजेक्शनमध्ये काय करतो आपण, स्किनच्या बिलो जो सबक्युटेनियस लेअर आहे टिश्यूचा, त्या टिश्यूच्या लेअरमध्ये देतो आहे. तर त्यामध्ये अँगल किती असतो, 45 डिग्रीच्या अँगलनं निडल काय केली जाते, तुमच्या स्किनमध्ये इन्वेड केली जाते, आणि त्यानुसार आपण काय करतो, 45 डिग्री अँगलनं सबक्युटेनियस लेअरपर्यंत जी निडल आहे ती जाते, आणि त्या सबक्युटेनियस टिश्यूच्या लेअरमध्ये ड्रग जो आहे तो दिला जातो. ही कुठली रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, सबक्युटेनियस. व्हाईल इन इंट्राडर्मलमध्ये काय, तुमच्या स्किनच्या लेअरमध्ये दिला जातो. 10 to 15 डिग्रीचा अँगल ठेवला जातो निडलचा, इंजेक्शनच्या, आणि त्यानुसार आपण काय करतो, स्किनच्या लेअरमध्ये, डर्मिस लेअरमध्ये जो आहे तो आपण ड्रग दिला जातो. नेक्स्ट इज इंट्रामस्क्युलरमध्ये डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द स्केलेटल मसल थ्रू द 90 डिग्री अँगल. 90 डिग्री अँगलनं परपेंडिक्युलर निडल देऊन काय केलं जातो आपण, डायरेक्टली ड्रग जो आहे तो इंट्रामस्क्युलर मसल्समध्ये किंवा स्केलेटल मसल्समध्ये जे आहे ते दिला जातो. आता स्केलेटल मसल्स कुठं असतात, डेल्टॉइड, ट्रायसेप, ग्लुटियस मॅक्सिमस और रेक्टस फर्मोरिस, अशा मसल्समध्ये काय केलं जातं आपण, डायरेक्टली ड्रग जो आहे तो दिला जातो. डेल्टॉइडमध्ये, ट्रायसेप्समध्ये किंवा बॅकसाईडला हे जे आहे ते ड्रग डायरेक्टली स्केलेटल मसल्समध्ये दिलं जातं. नेक्स्ट इज इंट्राथिकल जो आहे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, तो ऑकेजनली वापरला जातो इन केस ऑफ इमर्जन्सी केसेसमध्येच फक्त इंट्राथिकल रूट ऑफ ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वापरलं जातं. तर आता इंट्राथिकलमध्ये तुमच्या सब अरेचनॉइड स्पेस जो आहे,
कशाचा, स्पायनल कॉर्डमधला सब अरेचिनॉइड स्पेस जो आहे तो स्पायनल कॉर्डमधल्या सब अरेचिनॉइड स्पेसमध्ये ड्रग जे आहे ते दिले जातं. तर कशासाठी, स्पायनल ॲनेस्थेटिक्स. सपोज तुम्हाला नर्वस सिस्टीमची CNSची सर्जरी करायची असेल तर त्या केसेसमध्ये स्पायनल ॲनेस्थेटिक देणं गरजेचं आहे, किंवा भूल देणं, स्पायनलला भूल देणं हे गरजेचं आहे. त्यासाठी सब अरेचिनॉइड स्पेसमध्ये जो आहे स्पायनल कॉर्डच्या सब अरेचिनॉइड स्पेसमध्ये डायरेक्टली ड्रग इंट्रोड्यूस केला जातो, ॲडमिनिस्टर केला जातो, आणि हे ड्रग जो आहे तो डायरेक्टली सेंट्रल नर्वस सिस्टमवर ॲक्ट केला जातो. दिस रूट इज ऑल्सो युजफुल फॉर प्रोड्युसिंग हाय लोकल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन द सब अरेचिनॉइड स्पेस. सब अरेचिनॉइड स्पेसमध्ये ड्रगचं जर हाय कॉन्सन्ट्रेशन हवं असेल आपल्याला तर त्या केसेसमध्ये पण हा रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन युजफुल आहे. सर्टन अँटीबायोटिक्स फॉर मेनिंजायटिस अँड अँटी कॅन्सर ड्रग्ज जे आहेत त्या ड्रग्ज मेनिंजायटिससारख्या आजारावर आणि अँटी कॅन्सर ड्रग जे आहेत ते डायरेक्टली तुमच्या सब अरेचिनॉइड स्पेसमध्ये स्पायनल कॉर्ड थ्रू दिले जातात. त्यालाच काय म्हणतो आपण, इंट्राथिकल इंजेक्शन. नेक्स्ट इज इंट्रा आर्टेरियल. इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन पण ऑकेजनली यूज करतात, कारण आर्टरीमधनं ब्लड जे आहे ते व्हेरी हाय प्रेशरनं फ्लो होत असतं. त्यामुळं इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन जर आपण दिलं तर त्यावेळेस काय होणार आहे, ड्रगचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते इन केस बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळं हाय प्रेशरमुळं जास्त करून काय करतात, इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन जे आहे ते दिलं जात नाही. इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन जे आहे ते ऑकेजनली ड्रग दिलं. सच ए इंजेक्शन प्रोड्युसेस अ सडन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन द लोकल टिश्यू विच कॅन बी डॅमेजिंग. ह्या ऑकेजनली यूज का करतात, कारण ह्या इंजेक्शननं काय होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं हाय कॉन्सन्ट्रेशन लोकल टिश्यूच्या एरियामध्ये साठून राहतं ड्रग, आणि त्यामुळं टिश्यूला डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळं काय करतो, हे इंजेक्शन जे आहेत जास्त करून देत नाहीत, फक्त सर्टन केसेसमध्ये इमर्जन्सी किंवा ऑकेजनली कधीतरी इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन जे आहे ते दिलं जातं. आता नेक्स्ट जे आहे ते इंट्राव्हेनस इज कॉमन रूट ऑफ इंजेक्शन. कॉमन रूट म्हणजे डायरेक्टली वेन्समध्ये ब्लडचा प्रेशर कमी असतो, त्यामुळं सुपरफिशियल वेन्स म्हणजे डीप वेन्स नाही, सुपरफिशियल ज्या वरवरच्या बाजूला स्किनच्या लेअरमध्ये वरवरच्या बाजूला जे आहेत ते इंट्राव्हेनस इंजेक्शन दिलं जातं, डायरेक्टली इंटू द वेन्समध्ये डायरेक्टली इंट्रोड्यूस केलं जातं ड्रग. इंट्राव्हेनसमध्ये मग तुम्ही आय व्हीनं तुम्ही तुमचे डेक्स्ट्रोजचे सोल्युशन देतात, किंवा मग सलाईन सोल्युशन जे आहेत ते दिले जातं. त्यासोबतच तुमचं ड्रग जे आहे ते पण दिले जातं. ओके, थँक्यू.